क्रिकेटची भारतात भलतीच क्रेज असून यामुळे क्रिकेटपटू प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत। प्रत्येक खेळाडूचे लाखो चाहते आपल्या आवडत्या शिलेदाराची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात। क्रिकेट म्हणजे भारतात जणू काही एक धर्मच। सध्या IPLच्या 17व्या हंगामाचा थरार रंगला आहे। IPLच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात आतापर्यंत साजेशी देखील कामगिरी करता आली नाही। मुंबईने सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत। आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स अशी लढत होत आहे। मुंबई आपला दुसरा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळत आहे। वानखेडे म्हणजे मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माचा गड असे म्हटले वावगे ठरणार नाही। रोहितची झलक पाहण्यासाठी मुंबईकर आतुर असतात। याचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे। हिटमॅनची एक चाहती त्याला पाहताच त्याच्या दिशेने गेली आणि त्याच्या पाया पडली। चाहतीने आणलेल्या पोस्टरवर ऑटोग्राफ देऊन तिच्यासोबत एक फोटो काढला। रोहित आणि तिच्या या चाहतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। चाहते कमेंट्सच्या माध्यमातून यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत। मुंबईला आपल्या पहिल्या 3 सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला। हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत केवळ 3 सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला। कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या अपयशी ठरल्याचे दिसले। जसप्रीत बुमराहला पहिले षटक का दिले जात नाही असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला। मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला। या सामन्यात यजमान हैदराबादच्या संघाने IPLच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली। त्यांनी निर्धारित षटकात 20 षटकात 3 बाद 277 धावा करून इतिहास रचला। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।